नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकिता गायकवाड, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण बघूयात की शेळी पालन भाग 2। तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की अनुक्रमणिका आहे शेळी पालन भाग 2 या विषयाची। तर शेळी पालनाचे प्रकार, तसेच जागेची निवड, चारा व्यवस्थापन, शेळी माझावर येण्याची लक्षणे, तसेच शेळी भरवताना घ्यावयाची काळजी, गाभण शेळी कशी ओळखावी, गर्भधारणा ओळखण्याच्या पद्धती, गाभण शेळ्यांचे संगोपन आणि शेळी विताना घ्यावयाची काळजी आणि लहान करडाचे संगोपन। तर ही जी माहिती आहे तर आपण ही माहिती शेळी पालन भाग 2 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेळी पालनाचे प्रकार, आता शेळी पालनाचे प्रकार जे आहेत तर आपल्याकडे पारंपरिकरित्या चालत आलेलं तर ते फिरस्त शेळी पालन, जेणेकरून सकाळी 8-9 वाजता आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी शेळ्या चारायला नेतात, मस्तपैकी रानांमध्ये, पडीक जमिनीमध्ये, शेतामध्ये चराऊजी पूर्ण असतात। तर त्या भागामध्ये शेतकरी शेळ्या चारण्यासाठी घेऊन जातात आणि मग नंतर संध्याकाळी 6 वाजल्या की त्या शेळ्या आपल्या आपल्या घरी गोठ्यामध्ये आणून ते ठेवतात। तर हे झालं फिरस्त शेळी पालन, ते आपल्या राज्यामध्ये पारंपरिकरित्या चालत आलेला आहे। शेळी हा जो प्राणी आहे तर तो फिरस्त प्राणी आहे। तर ह्या फिरस्ती शेळीला बंदिस्त करण्याची वेळ आली, कारण का डोंगराळ भाग कमी झाला, चराऊ जी पूर्ण आहेत ती कमी झाली, पडीक जमिनी कमी झाल्या, त्याच्यामुळं बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन आपल्याला करावंच लागलं। तर फिरस्त शेळी पालनाचे फायदे आहेत। तर फिरस्त शेळी पालनामध्ये जी शेळी आहे तर ती रानावनामध्ये फिरून आपलं पोट भरते, त्याच्यामुळे आपला चाऱ्यावरचा जो खर्च आहे तर तो वाचतो। दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या शेळ्या रानावनामध्ये फिरून वेगवेगळ्या प्रकारचा चारा खातात, त्याच्यामध्ये काही औषधी वनस्पती असतात, तर त्या वनस्पती खातात, त्याच्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। दुसरी गोष्ट म्हणजे की कडुलिंब यासारख्या जर वनस्पती जर त्यांनी खाल्ल्या तर त्यांच्या पोटातील जे जंत असतात तर ते नष्ट होतात। तर हा एक फिरस्ती शेळी पालनाचा चांगला फायदा आहे। गोठा बांधण्यासाठी तितका जास्त काही खर्च येत नाही। आता शेळी पालनामध्ये काय होतं माहिती का, ह्या ज्या शेळ्या असतात तर त्या मस्तपैकी दिवसभर फिरून येतात, यांना ऊन, थंडी, ऊन, वारा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि संध्याकाळी आल्यानंतर आराम करण्यासाठी निवारा गरजेचा असतो। तर गोठा बांधण्यासाठी तितका जास्त काही खर्च येत नाही। आता फिरस्ती शेळी पालनामध्ये काय एक तोटे आहेत, तर काय तोटा आहे तर आपल्याला जंगली प्राण्यांचा त्रास असू शकतो किंवा भीती असू शकते। आता बऱ्याच वेळेस तुम्ही बातम्या देखील बघितलं असेल की या शेळी पालकाच्या शेळ्या खाऊन फस्त झाल्या किंवा प्राण्यांचा अटॅक आला, तर तुम्ही अशा बातम्या वाचल्या असतील। तर हा एक भीती किंवा त्रास आहे या शेळी पालनामध्ये। तर कायम एक माणूस शेळ्यांच्या पाठीमागे लागतो शेळ्या चरून आणण्यासाठी। आणखीन याचा एक तोटा म्हणजे की आता आपल्याला माहिती नसतं की कळपामध्ये कुठल्या शेळ्यांना कुठला रोग झाला आहे किंवा कुठल्या रोगांची लागण झाली आहे। तर त्या जर शेळ्या तुम्ही ज्या ठिकाणी शेळ्या चारण्यासाठी नेताय आणि त्या ठिकाणी जर त्या शेळ्या चरून गेल्या असतील तर त्यांची लाळ तिथे लागलेली असते, तर त्याच्यामुळे काय होतं, ते लाळ जर आपल्या शेळ्यांनी तिथला चारा खाल्ला तर ती पोटात जाते, त्याच्यामुळे आपल्या देखील शेळ्यांना जो रोग आहे तर त्या रोगाची लागण लागू शकते। तर आता आपण दुसरा शेळी पालनाचा प्रकार बघूया, अर्धबंदिस्त शेळी पालन। तर अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की 8 ते 12-1 दरम्यान शेळ्या रानावनामध्ये चरून आणणं आणि नंतर परत आपल्या गोठ्यामध्ये आणून शेळ्यांना आरामासाठी ठेवणं आणि नंतर परत संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 4-5 वाजता आणखी शेळ्या बाहेर चरण्यासाठी सोडणं। तर ह्याला आपण अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणतो। तर शेळ्यांना बाहेर फिरवून आणल्याने त्या झाडपाला खातात, तर झाडपाला खाल्ल्यामुळे त्यांचा जो चाऱ्यावरचा खर्च आहे तर त्या खर्चामध्ये आपल्याला बचत बघायला भेटते। गोठा बांधणी व्यवस्थापन आणि देखभाल जी आहे तर त्याच्यामध्ये देखील बचत होते। तर आपल्याला तितका जास्त काही हायटेक लेवलचा गोठा देखील बांधण्याची काही गरज नाहीये। इथं बघू शकता तुम्ही हे जे स्टेज केलं आहे, तर असं तुम्ही सुरुवातीला नाही केलं तरी चालेल, असं ह्या शेतकऱ्यांनी बांधलेलं आहे। तर
गोठा बांधणी कशी असावी ते तुम्हाला मी समोर सांगणार आहे. फक्त एक गोठा अर्धबंदिस्तचा गोठा जो असतो तर त्याचा एक कसा असायला पाहिजे याचे मी तुम्हाला फोटो दाखवतात. तर याच्यामध्ये तुम्ही जितक्या जास्त फार्मला भेटी देताल तर तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येऊन जातील की आपला शेळी पालनाचा फार्म किंवा आपला शेळी पालनाचा जो गोठा आहे तर तो कसा असायला पाहिजे. तर हे स्टेज केले नाही तरी पण चालेल, तुम्ही फक्त छप्पर जे आहे तर ते उतरत्या स्वरूपाचं छप्पर असावं आपल्या. आता शेळ्या जर आपण बाहेर फिरवून आणल्या तर त्यांचे खूर वाढत नाही, तर खूर नाही जर वाढले तर त्यांना त्रास देखील होणार नाही चालण्यासाठी. आता याचा एक तोटा आहे, रानातील इतर शेळ्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. जसं की तुम्हाला मी फिरस्त शेळी पालनामध्ये सांगितलं की त्या जर शेळ्या चरून गेल्या तर तिथे रोगांची लागण होऊ शकते. आपल्या जर शेळ्या तिथे चरल्या तर त्या पद्धतीने रोगांची लागण होऊ शकते. आता दुसरी म्हणजे की किती आपल्या शेळींना आपण 2 वेळेस सोडू किंवा 1 वेळेस सोडू बाहेर रानावनामध्ये शेळ्या चरण्यासाठी, तर आपल्या शेळीनं किती चारा खाल्ला आहे याचं मोजमाप करणं आपल्याला कठीण जातं. त्याच्यामुळे शेळ्यांची जी उपासमार आहे तर ती होते आणि आपल्या शेळ्या खराब होतात. हा एक याचा तोटा आहे. तर शेळ्या रानातील इतर बोकडांकडून देखील भरवल्या जातात. तर आता आपण जर एखाद्या जातीवंत जर शेळ्यावरती काम करत असतील आणि जेव्हा आपण 2-3 कळप जर एकत्र झाले तर इतर बोकडांकडून देखील आपल्या शेळ्या भरवल्या जाऊ शकतात. हा एक तोटा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जातीवंत पैदास भेटत नाही. तर गोठ्यात कोंडून ठेवल्यास तर त्यांना व्यायाम नाही भेटणार. तर हे असं अर्धबंदिस्त शेळी पालन आहे. तर तुम्ही गोठा वगैरे बघू शकता कसा बनवला आहे कसा नाही. मी तुम्हाला सांगितलं जितक्या जास्त फार्मला व्हिजिट करतील तर तितक्या जास्त तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येतील. आणि गोठा म्हणजे काय की ऊन, वारा, थंडी आणि पाऊस याच्यापासून आपल्या शेळ्यांचं संरक्षण होण्यासाठी गोठा असतो. तर हे आहे बंदिस्त शेळी पालन. तर शेतकरी मित्रांनो, हा जो फार्म आहे तर तो 1000 शेळ्यांचा फार्म आहे. तर ह्यांचं जे आहे तर ते बंदिस्त शेळी पालन आहे, पूर्ण बंदिस्त आहे. तर बंदिस्त शेळी पालन जे आहे तर आपल्याकडे आपण कुठल्या भागामध्ये शेळी पालन करत आहोत. जर तुम्ही शहराच्या ठिकाणी किंवा जिथं कुठे पडीक जमिनी वगैरे नाहीयेत अशा ठिकाणी हे बंदिस्त शेळी पालन केलं तर चालतं. याच्यामध्ये भांडवल जे आहे तर ते जास्त गुंतवावं लागतं. शेडवरती थोडासा जास्त खर्च येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला चारा व्यवस्थापन, त्याचं खुराक व्यवस्थापन, ओला चारा, सुका चारा ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. तर बघू शकता तुम्ही पलीकडे गव्हाणी ज्या आहेत तर त्या त्यांनी पत्र्याच्या बनवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला गव्हाणी यांनी पत्र्याच्या बनवल्यात. तुम्ही आपले जे 200-500 लिटरचे जे बॅरेल असतात ड्रम पाण्याचे तर ते आतमधून त्याला भाग करून त्याच्या देखील गव्हाणी बनवू शकतात. आता तुमच्या माहितीस्तव खूप जर म्हटलं गोठा जर बांधायचा असेल तर खूप कमी खर्चामध्ये गोठा बांधता येतो. आणि जर बांधायचाच म्हणलं तर खूप आपल्याला 10 लाखापर्यंत देखील गोठा बांधता येतो. तर आपल्या शेळ्यांना काय लागतं याचा विचार करून आपण गोठा बांधायला पाहिजे, मी एवढंच सांगेन तुम्हाला. आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये जे आहे तर ते वेगवेगळे कप्पे करावे लागतात. 15 दिवसाच्या आतील करड्यांसाठी वेगळा कप्पा, 15 दिवसाच्या नंतरच्या पिल्ल्यांसाठी वेगळा कप्पा, विलेल्या शेळींसाठी वेगळा कप्पा, नंतर डिलिव्हरी साठी ज्या शेळ्या आल्या तर त्यांच्यासाठी वेगळा कप्पा, बोकडांसाठी वेगळा कप्पा, ज्या मारक्या शेळ्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा कप्पा, असं बंदिस्त शेळी पालनामध्ये वेगवेगळे कप्पे करावे लागतात. तर अर्धबंदिस्त मध्ये जर एखादी शेळी वगैरे मारकी असेल, अर्धबंदिस्त मध्ये 2-3 कप्पे करावे लागतात. एक विण्याचा कप्पा किंवा लहान करडे यांच्यासाठी, आणि जे काही मारके जनावर आहेत तर त्यांच्यासाठी वेगळा कप्पा न करता तुम्ही जर त्यांना बांधून ठेवलं तर ते इतर शेळ्यांना त्रास नाही देणार. तर हा आहे बंदिस्त शेळी पालन. बघू शकता तुम्ही गोठा कसा आहे. आता जागेची निवड, आपण शेळी पालनाचे प्रकार बघितले. आता जागेची निवड जी आहे ती कशी असायला पाहिजे. तर शेळ्यांच्या मलमूत्राचा जो वास असतो तो अतिशय उग्र वास असतो. आणि हा जर मलमूत्र जर गोठ्यामध्ये ओलसर स्वरूपामध्ये जर पडून राहिलं तर अतिशय उग्र रूप धारण करते. तर त्याच्यासाठी आपली जी जमीन आहे तर तो जमीन जी आपण निवडलेली जागा जी आहे तर ती उंच वट्ट्यावरील आणि मुरमाड असावी, जेणेकरून मलमूत्र शोषण होऊन आतील जागा कोरडी राहते. पाणथळ जागा निवडू नये. ठीक आहे. आता गोठ्याची लांबी जी आहे तर ती पूर्व पश्चिम ठेवावी आणि रुंदी दक्षिण उत्तर. आता इथे लांबी पूर्व पश्चिमच का,
तर काय होतं माहिती का, तुम्ही लांबी जर पूर्व पश्चिम ठेवली तर सकाळ आणि संध्याकाळची जी उन्हे आहेत तर ती गोठ्यामध्ये येऊन गोठ्यातील ओलसरपणा कमी होण्यास मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही रोगजंतू असतील तर ते देखील नष्ट होतात. तर हा एक याचा फायदा आहे. आपण ज्या भागेमध्ये शेड बांधणार आहोत त्याच्या 4 ते 5 पट जागा जी आहे तर ती आपण रिकामी सोडायला पाहिजे. आता जर समजा तुम्ही 1 गुंठ्यामध्ये जर शेड बांधणार आहोत तर 3-4 गुंठे जागा तुम्ही ही आजूबाजूला सोडायला पाहिजे, कारण का आपली शेळी दिवसभर त्याच परिसरामध्ये राहणार आहे. त्याच्यासाठी शेड आखून घेतलेल्या तुम्ही कुठल्याही भागामध्ये बांधू शकता. तर तुम्ही 4-5 गुंठ्याची आखणी केली आणि त्याच्यामध्ये शेड तुम्हाला बांधायचं आहे तर तुम्ही कोपऱ्यामध्ये बांधू शकता, मध्यभागी बांधू शकता, कुठेही बांधा. फक्त लांबी जी आहे तर ती पूर्व पश्चिम ठेवा. ठीक आहे. आता गोठ्याची रचना ही गोठ्यातील हवा खेळती राहण्यासाठी गोठ्याची जी उंची आहे ती थोडी जास्त असायला हवी. कारण का काय माहिती, शेळ्या ज्या आहेत तर आपण म्हणतो की एक 10 सेकंदामध्ये शेळी एक 10 ठिकाणी तोंड घालून चारा खाऊ शकते. तर तिची जी अधाशीपणे खाण्याची जी सवय आहे तर तिच्यामुळे तिला जे गॅसेस होतात तर ते उग्र वास सोडतात हवेमध्ये. तर त्याच्यासाठी आपला गोठ्याची जी उंची आहे तर ती जास्त असायला हवी. त्यांच्या शेळ्यांच्या रवंथ करण्याच्या आणि अधाशीपणे खाण्याच्या सवयीमुळे त्यांना होणारे गॅसेस ते हवेत सोडतात. तर आता गोठ्यातील जमिनीची स्वच्छता. आता तुम्ही गोठा कितीही चांगला बांधला आणि त्याची जर नाही स्वच्छता ठेवली तर त्या चांगला जो गोठा बांधला तर त्याचा काय उपयोग. तर त्याची स्वच्छता देखील असणं तितकंच गरजेचं आहे. तर शेळ्यांच्या लेंड्यामध्ये जंताचे कृमी असतात. तर ही गोष्ट जी आहे तर ती बऱ्याच शेळी पालकांना माहिती नाहीये. पण त्यांच्या ज्या लेंड्या टाकतात तर त्यांच्या लेंड्यामध्ये जंताचे कृमी असतात. तर त्यांची अंडी आणि कोश नेहमी गोठ्यातील मातीमध्ये किंवा तुम्ही जर मुरुम टाकलेले असेल तर त्याच्यामध्ये कडेकपाटीत लपून राहतात आणि संधी मिळताच ते आपल्या शेळ्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर याच्यासाठी जी आहे तर ती निर्जंतुक म्हणून चुना मारतात. तर ते चुना देखील मारल्यानंतर ना आपलं जी शेळ्याची स्वच्छता किंवा निर्जंतुकीकरण आहे तर ते चांगल्या प्रकारे होतं. आता पावसाळ्या अगोदर गोठ्यातील जो 6 इंचाचा वरचा जो मुरुमाचा थर असतो 6 इंचाचा तर तो खरडून काढायचा. कारण का पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की रोगराईचं प्रमाण वाढत असतं. आणि परत जेव्हा तुम्ही मुरुमाचा थर टाकणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंडेन पावडर मिक्स करायची. मी तुम्हाला इथे नाव पण दिलेलं आहे. तर साथीचे रोग जर येऊन गेले असतील तुमच्या गोठ्यामध्ये तर तीव्र औषधाची फवारणी तुम्हाला करावी लागेल. गोचीड असतील, पिसा असतील, वालिखा इत्यादींचा बंदोबस्त होईल. मी तुम्हाला सांगितलं की गोठा कसा असायला पाहिजे. ठीक आहे. आता चारा व्यवस्थापन. आता चारा व्यवस्थापन जर म्हटलं तर फिरस्त शेळी पालनामध्ये तितके काही चारा व्यवस्थापन करण्याची गरज नाही. पण तुमच्या जर शेतामध्ये जर जागा असेल तर थोड्या प्रमाणामध्ये मका टाकणे, आपल्या बांधावरती धुऱ्यावरती जिथं मोकळी जागा आहे तर तिथं शेवरी, सुबाबूळ, हदगा, शेवगा अशी पिके तुम्ही लावू शकतात. तर शेळी ही आपली भूक जी आहे तर ती 70 ते 80% भूक ही द्विदल चाऱ्यावरती भागवते. तर ही जी नैसर्गिक क्षमता आहे तर ही नैसर्गिक क्षमता लक्षात घेऊन आपल्याला शेळींचं चारा व्यवस्थापन करणं तितकंच गरजेचं आहे. आणि शेळीच्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं झाडपाल्यांचा वापर करता येईल आपल्याला आपण हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन करायचं आहे तर त्यांना चारा व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर चाऱ्यामध्ये देखील 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ओला चारा आणि दुसरा म्हणजे सुका चारा. तर आता आपण ओला चारा बघूयात. आता ओला चारा म्हटलं तर शेळी पालनामध्ये शेवरी, सुबाबूळ, हदगा आणि शेवगा. तर आपल्या शेताच्या आतील बाजूने धुऱ्याला किंवा बांधाला विदर्भामध्ये धुरा म्हणतात, आपल्या मराठवाड्यामध्ये याला बांध म्हणतात. तर धुऱ्याला किंवा बांधाला आपल्या शेताच्या आतील बाजूने लागून सरी पाडायची आणि 5 ते 10 फुटाच्या अंतराने या बिया ज्या आहेत टोकून द्यायच्या. तर काय माहिती का, शेवरी, सुबाबूळ, हदगा आणि शेवगा याच्यापैकी तुम्ही दोन झाड निवडू शकता. तर हे धुऱ्याच्या इकडून बाजूला लावायचे. आता तुम्ही जर इथं हदगा जर लावला
तर ही जी समोरचा जो बांध आहे तर याच्यावरती पण तुम्ही हातगा लावा. इकडच्या जर धुऱ्यावरती जर तुम्ही शेवरी लावली तर त्याच्या समोरच्या पण धुऱ्यावरती तुम्ही शेवरी लावा. ठीक आहे. आता शेळी पालनातील सर्वात महत्वाचा चारा म्हटलं तर मेथी घास, दशरथ घास, मारवेल आणि मका सगळ्यात महत्वाचा चारा. आता याच्यापैकी तुम्हाला 2 चारे निवडायचे आहेत. तर चारे निवडताना जे तुमच्या भागातील शेळ्या खातायत असे चारे निवडा. तर हे याच्यापैकी 2 चारे निवडायचे, दशरथ घास, मेथी घास, मारवेल आणि मका. आता याच्यापैकी तुम्ही जर दशरथ घास, मेथी घास किंवा मका जर निवडला तर 10 गुंठ्यामध्ये दशरथ घास, 10 गुंठ्यामध्ये तुमचा मेथी घास राहील किंवा मका राहील. तुमच्या आवडीने, तुमची चॉईस, तुम्ही कुठला चारा निवडायचा आहे तो निवडू शकता. पण हे प्रमुख चारे आहेत, याच्यापैकी 2 चारे निवडा. आता 10 गुंठ्यामध्ये हे, 10 गुंठ्यामध्ये हे, तर आपल्या शेताचे 20 गुंठे झाले. हे 1 एकराचं मी तुम्हाला चारा व्यवस्थापन सांगत आहे. तर आता तिसरा काय आहे तर स्मार्ट नेपियर, रेड नेपियर, सुपर नेपियर, बाहुबली, मका क्रॉस आणि बाजरा क्रॉस. तर आता हे जे आहे तर हे तुम्हाला 5-5 गुंठ्यामध्ये लावायचे आहेत. तर तुम्ही स्मार्ट नेपियर, रेड नेपियर, सुपर नेपियर याच्यापैकी 1 चारा निवडू शकता किंवा बाहुबली, बाजरा क्रॉस आणि मका क्रॉस याच्यापैकी 1 चारा निवडा. आता हे जे चारे निवडताना काय करायचं माहिती का, जे तुमच्या भागातील, मी तुम्हाला याच्यामध्ये पण म्हटलं की तुमच्या भागातील ज्या शेळ्या खातात अशा चाऱ्याची निवड करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे तुमच्या भागामध्ये ते चारे येतात ते उपलब्ध होतात किंवा शेतकऱ्यांनी याच्या अगोदर घेतलेले आहेत तर अशा चाऱ्यांची तुम्ही निवड करा. तर आता तुती, गोपीकृष्ण गवत किंवा मारवेल. आता राहिलेले जे आता 30 गुंठे झाले हे, आता 10 गुंठ्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही 6-7 गुंठे जे आहेत तर ते तुम्ही तुती, गोपीकृष्ण गवत किंवा मारवेल हे लावू शकता. आणि जी काही 3-4 गुंठे जागा राहिली आहे तिथे तुमचं हायड्रोपोनिकचं सेटअप असेल, अझोलाचे खड्डे असतील किंवा मुरघास लावण्यासाठी असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आता मुरघास जो आहे तर तो अगोदर दुभत्या जनावरांमध्ये वापरला जायचा, पण आता शेळी पालनामध्ये देखील वापरतायत. तर मुरघास बनवताना हा अनुभवी व्यक्तीच्या हातून बनवून घ्या, कारण का बरेच जण पहिल्यांदा प्रयोग करायला जातात, बऱ्याच जणांचे प्रयोग फसतात. तर अनुभवी व्यक्तींच्या हातून बनवून घ्या किंवा मग मुरघासाच्या बॅगा घेऊ शकता तुम्ही. आता आठवड्यातून 2 वेळेस, हे महत्वाचं आहे, आठवड्यातून 2 वेळा चिंच, वड, उंबर, आंबा, कडुलिंब, पिंपळ, बोर आणि पेरू, बाभूळ यांचा पाला आठवड्यातून 2 वेळेस. त्यातल्या त्यात तर शेळ्या ज्या आहेत तर त्या चिंचेचा पाला देखील खूप आवडीने खातात. बोर जे आहेत आपले तर त्या बोरचा पाला देखील खूप आवडीने खातात. कडुनिंब तर हे आठवड्यातून आपण एकदा द्यायलाच पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये ते जर कडुनिंब जर खाल्लं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्या शेळ्यांची आणि शेळ्यांच्या पोटातील जंत नष्ट होण्यासाठी देखील तितकीच मदत होते. तर हे जे 1 एकराचं मी चारा व्यवस्थापन सांगितलं आहे तर हे जे चारा व्यवस्थापन आहे तर ते 25 ते 30 शेळ्यांसाठी बस होतं. पण याच्यामध्ये जर तुम्ही तण नियंत्रण वेळच्या वेळी केलं, पाण्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते वेळच्या वेळी केलं तर हाच चारा आपलं 50 ते 60 शेळ्यांना देखील पुरू शकतो. पण जर तुम्ही लावला दशरथ घास आणि त्याच्यामध्ये जर दशरथ घास पेक्षा गवतच जास्त दिसत आहे तर मग असं जर केलं तुम्ही तर मग हा जो चारा आहे तर तो 10 ते 15 शेळ्यांना देखील पुरणार नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ओल्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे. आता आपण बघूयात सुका चारा. आता ओल्या चाऱ्याप्रमाणे देखील सुका चाऱ्याचं महत्व जे आहे तर ते अनन्यसाधारण आहे. तर दररोजच्या आहारामध्ये जास्तीत जास्त आपण 50 ते 60% पर्यंत सुक्या चाऱ्याचा वापर करू शकतो. पण ज्या शेतकऱ्यांकडे घरचा सुका चारा नाहीये किंवा जे विकत घेत आहेत तर अशा शेळी पालकांना 50 ते 60% सुका चारा जो आहे तर तो दररोज देणं शक्य नाही. तर त्यांनी कमीत कमी 30 ते 35% सुका चारा हा शेळ्यांना दिलाच पाहिजे. आता सुक्या चाऱ्यामध्ये काय येतं तर हरभरा, तुरी, सोयाबीन, हरभरा, तुरी आणि सोयाबीनचे भुसकट, त्याला गुळी म्हणतात, विदर्भामध्ये याला कुटार देखील म्हणतात. तर हे तुम्ही देऊ शकतात. तिकडे मी तुम्हाला फोटो पण टाकलेले आहेत. तर बाजरी, ज्वारीचा कडबा हे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आता हे जे आहेत मी तुम्हाला सांगितलं हरभरा, तुरी, सोयाबीनचं भुसकट वगैरे, तर हे जे आहेत तर ते सीझननुसार तुम्ही घेत चला. जेव्हा सोयाबीनचं भरडण झालं तर तेव्हा ते स्वस्त भेटतं.
जेव्हा ज्वारी काढली जाते तेव्हाच तुम्ही कडबा घ्या, साठवून ठेवा. त्या शेतकऱ्यांनी बघा तिकडे कशी गंज लावली आहे, तशी गंज लावा, व्यवस्थित त्याला पॅक करा आणि साठवून द्या. जर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये म्हटलं की मी आता कडबा घेतो किंवा बुसकट घेतो तर ते तुम्हाला खूप महाग जातं. त्याच्यामुळे तुम्ही सीझननुसार घेत चला. तर आता जास्त तुम्ही ओला चारा दिला किंवा जास्त जर खुराक दिला तर तो पचण्यासाठी देखील सुका चारा जो आहे तर तो तितका जास्त देणं गरजेचं आहे. तसेच मी तुम्हाला सांगितलं ओला चारा आणि खुराक यांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी देखील सुका चारा देणं गरजेचं आहे. तसेच विलेल्या शेळीला दूध जर वाढवायचं असेल तरी देखील सुका चारा देणं तितकंच जास्त गरजेचं आहे. आता आपण बघितलं चारा व्यवस्थापन, जी आपली शेळी पालनाची जी पंचसूत्री आहे तर याच्यामधील हा दुसरा भाग होता, तिसरा भाग होता. तर आता आपण बघूयात ओला चारा पाहिला, सुका चारा पाहिला. आता खुराक बघूयात. आता शेळ्यांना जो खुराक आहे तर तो खुराक काही जण म्हणतात सकाळी द्यायला पाहिजे, काही जण म्हणतात संध्याकाळी द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये कोणी त्यांच्या वेळेनुसार देतात बरं. तर मी जेव्हा याच्यावरती अभ्यास करत होते किंवा बऱ्याच तज्ज्ञ मंडळींचं ऐकत होते, त्यांचं मार्गदर्शन घेत होते, तेव्हा मला असं आढळून आलं की खुराक हा सकाळी जर दिला तर सकाळी शेळ्या उपाशी पोटी असतात तर त्यांना जर तो खुराक दिला तर तो पौष्टिक असल्यामुळे त्यांना तो लागू होतो. आपण जर संध्याकाळी जर शेळ्यांना जर खुराक दिला तर तो त्यांना लागू होत नाही, कारण का शेळ्यांनी दिवसभर पोट भरलेलं असतं आणि संध्याकाळी जर आपण खुराक दिला तर तो पचण्यास देखील तितकाच जड जातो असं म्हटलं जातं. तर आता धान्यामध्ये मका, गहू, ज्वारी यांचा भरडा म्हणजे इथं तुम्ही बघू शकता, मी फोटो पण टाकलेले आहेत. भरडा म्हणजे खूप जास्त पण बारीक पिठासारखा नको आणि खूप मोठा पण दाणा नको. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही भाताचा कोंडा, गव्हाचा कोंडा, आपण जेव्हा कणिक मळतो तर त्याचा जो कोंडा असतो तर त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता. याचं जे प्रमाण आहे तर ते तुम्हाला 50 ते 60% खुराकामध्ये ठेवायचं आहे. दुसरी आहे सरकी, शेंगदाणा, याला खपरी पेंड देखील म्हणतात, सरकीला खपरी पेंड देखील म्हणतात, शेंगदाणा पेंड यासारख्या तेल बियांच्या पेंडींचा वापर. तर त्याचं प्रमाण जे आहे तर ते 10 ते 15% असायला पाहिजे तुमच्या खुराकामध्ये. आता तिसरा आहे हरभरा, तूर, सोयाबीन आणि कडधान्याच्या चुरी. आता आपण काय करतो, तूर आणि हरभरा, मूग असेल याच्या डाळी करतो. तर डाळी केल्यानंतर जी काही खूप जास्त चूर होतं त्याला तर चुरी म्हणतात. तर त्याचा जो वापर आहे तर तुम्ही 20 ते 25% करू शकता. मीठ जे आहे तर ते मिठाचा 1% वापर करा खुराकामध्ये. क्षार मिश्रण जे आहे तर ते क्षार मिश्रण म्हणजेच आपलं मिनरल मिक्सचर, तर याचा 2% तुम्ही वापर करू शकता. हा आहे ज्वारीचा भरडा, हा मक्याचा, तो गव्हाचा भरडा. हे वेगवेगळ्या कंपनीचे, नामांकित कंपनीचे मिनरल मिक्सचर आहेत. तर हे तुम्ही बघू शकता. आता शेळी माझावर येण्याची काही लक्षणे. आता बऱ्याच शेळी पालकांना समजत नाहीये की आपली शेळी कधी माझावर आली ते. तर काय होते माहिती का, शेळी काहीतरी दुखत असल्यासारखं जोरजोराने ओरडते, तर शेपटी जोरजोराने इकडे तिकडे फिरवते. दुसरी गोष्ट, त्यांची भूक मंदावते, त्यांचं खाण्यावर फारसं काही लक्ष नसतं. त्यांची मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. शेळी माझ्यावर आलेली शेळी स्वतः नर असल्यासारखी वागते किंवा इतर मादी शेळींच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा मग इतर मादी शेळीच अंगावर चढवून घेते. ही शेळी माझावर येण्याची लक्षणे आहेत. तर माझावर हिटवर येण्याची लक्षणे सुरू झाल्यानंतर 12 ते 18 तासांच्या आत त्यांना बोकड क्रॉसिंग करण्यात येतो. तर बोकड क्रॉसिंग अगोदर शेळी माद्यांचे डिवर्मिंग म्हणजेच जंतनाशक जे आहे तर ते आपण देणं तितकंच गरजेचं आहे. तर ही शेळी माझावर येण्याची लक्षणे आहेत. याच्यामधील 2-3 लक्षणे जर तुमच्या शेळीमध्ये जर दिसत असतील तर समजून जा की आपली शेळी आता हिटवर आली आहे म्हणून. आता शेळी भरवताना काय काळजी घ्यायला पाहिजे, तर शेळी भरवताना शेळीचा गर्भाशय स्वच्छ असणं गरजेचं आहे. जेव्हा त्या शेळीची पहिल्यांदा डिलिव्हरी झाली आहे तेव्हा तिच्या गर्भाशयातील संपूर्ण घाण जी आहे तर ती बाहेर पडली आहे की नाही याची तुम्हाला खात्री असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर जर आपल्या शेळीचं गर्भाशय स्वच्छ झालेलं नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते स्वच्छ करून घ्या, त्याच्यावरती उपाय करून घ्या. शेळ्या भरवताना पैदाशीचा नर हा सुदृढ कळपातील असावा.
तो जातीशी गुणधर्म दाखवणारा असावा. तर नर हा चपळ असावा, तसेच तो दिसायला देखणा आणि रुबाबदार असावा. आता शेळी पालनामध्ये काय होतं माहिती का, बहुतेकदा पिल्ल जे आहेत तर ते बोकडावरती डिपेंड असतात. तर त्याच्यामुळे आपण जो बोकड क्रॉस करणार आहोत तर तो त्याच्यामध्ये ही गुणवत्ता असायलाच पाहिजे, तरच आपल्याला त्याच्यापासून पिल्ल ही चांगली भेटणार आहे. नर हा उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा, मानेवर त्याच्या आयाळ असावं, तसेच पैदाशीच्या नरामध्ये कोणतेही व्यंग नसावं, जसं की फाटलेल्या नाकपुड्या किंवा फाटलेल्या नाकपुड्या, आंधळेपणा असं कुठलंही व्यंग त्याच्यामध्ये नसावं. पैदाशीचा नर निवडताना जातीशी सारखेपणा दाखवणारा देखील असावा. आपण जो बोकड निवडणार आहोत तर तो 1.5 ते 2 वर्षाचा असावा, जेणेकरून त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. तो माझावरील शेळ्या ज्या आहेत तर तो पटकन ओळखणारा असावा. आता याच्यामध्ये विशेष म्हणजे तुम्ही त्या बोकडाची पिल्ल पाहिलेली असावीत. आता म्हणजे तुम्ही जो काही ब्रीड तुम्ही निवडणार आहात क्रॉसिंगसाठी, तर त्या बोकडाची पिल्ल तुम्ही अगोदर पाहिलेली असायला पाहिजेत. आणि तो जो बोकड आहे तर तो जुळ्यामधील असायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस त्याच्या आईने शेळीने त्याला जन्म दिला तर त्याला त्या आईला जुळी करडी झालेली असायला पाहिजे, पाठ असो किंवा बोकड असो. कारण का जर आपण असा बोकड निवडला तर तो त्याचे गुणधर्म परत त्याच्या पुढच्या पिढीमध्ये उतरतात, त्याच्यामुळे तो जुळ्यामधील असावा. आता गाभण शेळी कशी ओळखायची? बऱ्याच शेतकऱ्यांना गाभण शेळी ही ओळखता येत नाही, पण ज्यांना कुणाला अनुभव आहे शेळी पालनामधला 1-2 वर्षाचा किंवा 5-6 वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त अनुभव, तर या शेतकऱ्यांना एका नजरेमध्ये पाहिलं की कळतं की आपली शेळी गाभण आहे की नाही. आता गाभण शेळी जी आहे तर ती परत माझावर येत नाही. तर शेळी जी आहे तर ती शांत राहते, तिचं वजन आणि भूक वाढते. तर दुसरी गोष्ट म्हणजे ती नर बोकडासोबत जवळीक करत नाही किंवा नर बोकडाला जवळ येऊ देत नाही, हे तिचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. तर 1 ते 1.5 महिने गाभण राहिलेली जी शेळी आहे तर तिच्या डोळ्यामध्ये तेज आलेलं दिसतं. तिचे अंगावरचे जे केस आहेत तर ते केस जे आहेत तर ती वेगळी चमक मारत असतात, म्हणजे डोळ्यामध्ये तेज आलेली दिसते, डोळे हे पाणीदार दिसतात आणि खोबरेल तेल अंगावर लावल्यासारखं शेळी जी आहे तर ती शाईन मारत असते, एक वेगळ्या प्रकारची चमक मारत असते. 1.5 ते 2 महिन्यामध्ये गाभण राहिलेली शेळी. केस सिल्की झालेले असतात. तर 1.5 ते 2 महिने कालावधी पूर्ण झाल्याशिवाय आपली शेळी गाभण आहे असं समजू नये. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का, 1.5 ते 2 महिने जर झाले आपल्या शेळीला तरच आपली शेळी कन्फर्म गाभण आहे असं समजायचं. कारण का याच्यामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये शेळी परतण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याच्यामुळे 1.5 ते 2 महिना होईपर्यंत समजू नये की आपली शेळी गाभण आहे की नाही. बोकड जेव्हा तुम्ही क्रॉस कराल तेव्हा ताबडतोब खुराक देणं हे बंद करा. कारण का खुराक म्हणजे एक ऊर्जा असते, तर ऊर्जामुळे जो काही तिचा गर्भ आहे तर तो परतण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे तुम्ही ताबडतोब खुराक बंद करा. पोट सुटल्यानंतर किंवा तिचा जर योनीचा भाग सुजल्यानंतर कळते की शेळी गाभण आहे की नाही. आता याच्यामध्ये काय होतं, शेळी चमक पण मारते आणि तिचे पोट पण सुटते. आता बऱ्याच शेळ्यांची तब्येत जर चांगली असेल तर त्यांचे पोट सुटलेले दिसते. तर अशा वेळी कन्फर्म ओळखण्यासाठी तुम्ही काय करायचं, शेळीचे जे सड असतात तर ते थोडेसे हातावर पिळून बघायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यासारखा चिकट पदार्थ दिसेल, त्यातून दुधाचा रंग जो आहे तर तो गायब झालेला असेल. तर अशा वेळेस जर तुम्हाला पाण्यासारखा चिकट जर पदार्थ दिसला तर तेव्हाच्या वेळेस तुम्ही समजू शकता की आपली शेळी आता कन्फर्म गाभण राहिली आहे आणि आता तिला 3 ते 3.5 महिने झाले आहेत. आता 3 ते 3.5 महिन्यामध्ये शेळीच्या सडामध्ये दूध दिसत नाही. जे काही दूध असतं तर ते दूध आटून त्याच्या शिकामध्ये रूपांतर झालेलं असतं. जर या वेळेस जर शेळीला जर पिल्ल पित असतील तर ती ताबडतोब बंद करा. शेवटच्या 45 दिवसामध्ये गर्भाची वाढ ही वेगाने होते. गर्भाची वाढ ही वेगाने होते आणि आपण जर बाहेर हात जर लावून बघितलं तर ती आपण जर चाच पडून बघितलं तर ती आपल्याला देखील सहज ओळखता येते. पोट, कास आणि सडांचा आकार देखील वाढलेला असतो. आता मी काही शेळ्या वारंवार हिटवर माझावर येतात
तर त्यांचा खुराक बंद करायचा. आता जेव्हा शेळ्या माझावर येतात तर तेव्हा जर त्या शेळ्या जर खराब झालेल्या असतील आणि जर तेव्हा त्यांना जर क्रॉसिंग करण्यात आला बोकड तर त्या शेळ्या परतण्याची शक्यता थोडी कमी असते. पण जी शेळी खराबच झाली नाही, माझावर येते, सारखं सारखं जर माझावर येत असतील तर मग त्यांचा अगोदर तुम्ही खुराक बंद करणं गरजेचं आहे. तर आता आपण बघितलं गाभण शेळी कशी ओळखावी. आता गर्भधारण ओळखण्याच्या काही पद्धती आहेत. याच्यामधील एक पद्धत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पोटास बाहेरून हात लावून गर्भधारणा ओळखणे. दुसरं म्हणजे क्ष किरणद्वारे तपासणी करून घेणे. गुदद्वारात ॲपलर यंत्र घालून तपासणी करणे किंवा शेळीच्या शरीरातील संप्रेरकातील फरक ओळखणे. नोंदवही रेकॉर्ड तपासून. आता ह्या झाल्या गर्भधारणता ओळखण्याच्या काही पद्धती. याच्यामुळे तुम्ही या पद्धतीचा वापर करून देखील तपासू शकता की आपली शेळी गाभण आहे की नाही. शेळी विताना घ्यावयाची काळजी. तर शेळीची डिलिव्हरी करताना हात हे तुम्ही स्वच्छ डेटॉलने धुतलेले पाहिजेत. आपल्या हातांची जी नखं आहेत तर ती देखील काढायला पाहिजेत. आता शेळी विताना बऱ्याच वेळेस काही अडचणी येत नाही. शेळी विताना बऱ्याचदा काही अडचणी येत नाही. पण एखाद्या वेळेस जर 2-3 पिल्लांमधील जर एखादे पिल्लू आडवे आले किंवा जर नेहमीपेक्षा जर स्थिती बदललेली असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या किंवा कुठलाही धोका न पत्करता तुम्ही पशुवैद्यकीय सल्ला घेऊ शकता. तर शेळीची डिलिव्हरी करताना कुठलाही निष्काळजीपणा करू नका. कारण का जर कुठलाही तुम्ही निष्काळजीपणा केला तर आपलं जी काही करडू किंवा शेळी दगावण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणत आहे की कुठलाही धोका न पत्करता एकतर अनुभवी व्यक्तींची मदत घ्या किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता गाभण शेळीचं काय संगोपन करायला पाहिजे. तर पहिले 1 ते 2 महिने मी तुम्हाला म्हटलं की गाभण आहे की नाही हे कळत पण नसतं. जेव्हा ती चमक मारते तेव्हा कळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे काही 1-2 महिने असतात सुरुवातीचे तर त्याच्यामध्ये गर्भाची जी वाढ असते तर ती 20 ते 30% होते फक्त. आणि राहिलेली 70% वाढ ही शेवटच्या 3 महिन्यामध्ये होत असते. तर शेळीच्या पोटात गर्भाची वाढ होत असताना तिला कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम अशा सूक्ष्म मूलद्रव्य खनिजांची गरज असते. तर गाभण शेळ्यांना सकाळी औषध मिक्स करून खुराक द्यावा. आता याच्यामध्ये जे औषध आहे तर ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरा. तर सकाळी औषध सकाळी जर खुराकामध्ये औषध जर मिक्स करून दिलं तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, औषध आणि औषधाची जी मात्रा आहे ते देखील कमी प्रमाणात लागतात. तर 3 महिन्यानंतर गर्भ हा हाडामासाचा बनत असल्यामुळं आपल्याला कॅल्शियम टॉनिक सुरू करणं गरजेचं असतं. तर आता कॅल्शियम टॉनिक सुरू 3 महिन्यानंतर गर्भ हा हाडामासाचा बनत असल्यामुळं तुम्ही जे काही आहे कॅल्शियम टॉनिक हे सुरू करू शकता. तर कॅल्शियम टॉनिक जर तुम्ही सुरू केलं तर तिचं लिव्हरचं रक्त पुरवठा वाढवण्याचं काम असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासोबत एक लिव्हर टॉनिक वापरणं गरजेचं असतं. आता मार्केटमध्ये लिव्हर टॉनिक आणि व्हिटॅमिन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले इतर नामांकित कंपन्यांची खूप चांगली औषधं आहेत तर ते तुम्ही वापरू शकता. पण हे जे औषध देणार आहे तुम्ही कॅल्शियम टॉनिक, लिव्हर टॉनिक, व्हिटॅमिन तर हे संपूर्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. कारण का हे जे औषध असतात तर ते तुमच्या शेळीची तब्येत कशी आहे, तुमच्या शेळीचं वजन कसं आहे, परत त्या शेळीचं तुमचं वेट किती आहे याच्यावरती या औषधांच्या मात्रा अवलंबून असतात. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा वापर करा. आता महत्वाचे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की शेळी जर गाभण असेल, तिच्या पोटामध्ये जर गर्भ वाढत असेल तर कॅल्शियम गरजेचं असतं. मग कॅल्शियम गरजेचं असतं म्हणून कॅल्शियमचं इंजेक्शन द्यायचं का, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कधीच शेळीला कॅल्शियमची गरज आहे म्हणून इंजेक्शन नका देत जाऊ. ठीक आहे, कधीच देऊ नका कॅल्शियमचं इंजेक्शन. आता आपल्या शेळीला आपण 3ऱ्या महिन्यापासून ते 4थ्या महिन्यापर्यंत 1 महिना कॅल्शियम टॉनिक, लिव्हर टॉनिक आणि व्हिटॅमिन हे दिलं, भरडा चालू केला, खुराक चांगला दिला. ठीक आहे. तर आता 5वा महिना जेव्हा सुरू होणार आहे, 4था संपत आला आहे आपल्या शेळीचा आणि 5वा महिना जेव्हा सुरू होणार आहे
तर तेव्हा सर्व टॉनिक बंद करायचे आणि पुढील जे 10 दिवस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही फेरसयुक्त आहार शेळीला द्यायचा. तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यावर पिल्लांची जी पूर्ण वाढ होते तर तेव्हा पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यावर पिल्लू संपूर्ण तयार झाल्यावर त्याच्यातील हिमोग्लोबिन एचबी कमी झालेला असतो. तर एचबी कमी झाल्यामुळे नंतर विल्यानंतर काही अडचणी येऊ नये त्याच्यामुळे शेवटी फेरसयुक्त आहार द्यायचा असतो. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ शार्कोफेरॉल किंवा लिव्होफेरॉल देखील तुम्ही वापरू शकता. ह्या औषधांचा डोस जो आहे तर डोस देखील कमीच असतो. ठीक आहे, पण आपल्या शेळीला हे जे औषध वापरले शार्कोफेरॉल किंवा लिव्होफेरॉल तर आपल्या शेळीला विल्यानंतर काही अडचणी येणार नाही. आता आपण बघितलं की एक 10 दिवस काय करायचं, तर आता जेव्हा शेळी आपली 15 दिवसानंतर डिलिव्हरी होणार आहे तेव्हा तिच्या संपूर्ण जे टॉनिक आहेत आहार संपूर्ण जे टॉनिक देत आहोत आपण जे शार्कोफेरॉल लिव्होफेरॉल हे सगळं बंद करायचं. तिला मोकळं फिरू द्यायचं, फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे, तिच्यावरती लक्ष ठेवायचं. आता डिलिव्हरीच्या 2 ते 3 दिवस अगोदर कासेमध्ये तिच्या सडामध्ये दूध येते त्याच्यामुळे ते ताठरले जातात. तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की आता आपली शेळी ही 2-3 दिवसानं विणार आहे म्हणून. तर डिलिव्हरी ज्या भागातून होते तर त्या भागातून देखील पाणी यायला सुरुवात होते. तर अशा वेळेस तुम्हाला लगेच कळतं की आपली शेळी ही 2-3 दिवसानंतर आता डिलिव्हरी होणार आहे म्हणून. तर अशा वेळी काय करायचं, तिला इतर शेळ्यांमधून वेगळं करायचं. त्याला आपण विण्याचा कप्पा म्हणू किंवा डिलिव्हरी कप्पा म्हणू, त्या कप्प्यामध्ये ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ शेळीची कास सड पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्यायची. तर ज्या भागातून पिल्लू बाहेर येणार आहे तर ती जागा देखील या पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर याच्यामुळे कंटिन्यू म्हणजे जेव्हा आपली शेळी 2-3 दिवसानंतर डिलिव्हरी होणार आहे हे जे लक्षणं दिसले तर मग सकाळ संध्याकाळ शेळीची कास सड आणि ज्या भागातून ती डिलिव्हरी होणार आहे तर हे तुम्ही धुवून घ्या. आता लहान करडांचं संगोपन काय असायला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी बरेच शेळीपालक जे आहेत तर त्यांना करडांचं संगोपन जे आहे तर ते तितकं जास्त चांगलं करता येत नाही आपल्याला असं म्हणता येईल. कारण का लहान करड जे आहेत तर लहान असतात, त्यांना काही कळत नसतं. तर यावेळेस तुम्ही लक्ष देणं तितकं जास्त गरजेचं असतं. आणि करडू मरण्याचं प्रमाण जे आहे तर ते शेवटचे सुरुवातीचे 15 दिवसामध्येच लहान करडू मरण्याचं प्रमाण जास्त आहे. तर जेव्हा शेळी विल्यानंतर पिल्लांची जी नाळ आहे तर ती 1 ते 1.5 इंच लांब अंतरावर निर्जंतुक कात्रीने कापावी आणि कापलेल्या ठिकाणी टिक्चर आयोडीनचा गोळा ठेवावा. तर त्याच्यामुळे काय होईल माहिती का, जी काही आपण नाळ कापली आहे तर त्याच्यामधून रोगजंतू जाणार नाही करडाच्या आपल्या पोटामध्ये. याच्यासाठी त्या ठिकाणी टिक्चर आयोडीनचा गोळा ठेवा. शेळी गेल्यानंतर करडाच्या नाकपुड्यातील पातळ चिकट पदार्थ काढून टाका. याच्यामुळे त्याला श्वासोश्वास करणं सोपं होईल किंवा श्वासोश्वास घेणं सोपं होईल. तसेच त्याच्या तोंडातील फेटगुड जे आहे तर ते काढून ठेवा. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की जेव्हा त्याच्या नाकातील जो पातळ चिकट पदार्थ असतो तो काढल्यानंतर किंवा तोंडातील जे फेटगुड आहे तर ते काढल्यानंतर पिल्लू ठसकते. तर तेव्हा मग तर हे करणं गरजेचं आहे. हे खूप बारकावे आहेत तर बऱ्याच शेळीपालकांना माहिती नसतं. पिल्लांचे जे अंग आहे तर ते शेळीला चांगले चाटू द्यावे. जर शेळीने आपल्याच करडाचे अंग जर नाही चाटले तर ती परत आपल्याच पिल्लांना ओळखत नाही आणि दूध देखील पिऊ देत नाही. त्याच्यामुळे शेळीने चाटणं देखील करडाला तितकंच गरजेचं आहे. तर जन्मता करडांना काही व्यंग तर नाही याची देखील खात्री करावी. जसं की फाटलेल्या नाकपुड्या, त्यांचा आंधळेपणा अशा गोष्टी तर नाही आहेत याची खात्री करून घ्यावी. साधारण जन्मल्यानंतर 15-20 मिनिटांनी जे करडे असतात तर ते उठून उभा राहतात. आपल्या आईला बिलगून म्हणजे आईला बिलगून म्हणण्यापेक्षा आईच्या जवळ चिटकून आईला उभी राहायचा प्रयत्न करत असतात. तर आणि तोंडामध्ये सड घेऊन दूध पिण्याचा प्रयत्न करतात. तर
करडू जन्मल्यापासून त्याला 1 तासाच्या आत शेळीचे पहिले दूध, ज्याला चीक म्हणू आपण, तर तो करडांनी पिलाच पाहिजे. तर आता हा जो चीक आहे तर तो पाजवताना देखील आपल्याला काळजी घेणं तितकंच जास्त गरजेचं आहे. तर काय काळजी घ्यायला पाहिजे, तर शेळीची कास, तर आपण तर 2-3 दिवसापासून ही पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने तर धुणारच आहोत, पण जेव्हा आपली शेळी विते तर तेव्हा पोटॅशियम परमॅंगनेटच्याच पाण्याने आपली शेळीची कास धुवून घ्यायची. कारण का 2 ते 2.5 महिन्यापासून तिच्या कासेला, तिच्या सडाला, तर शेळी विल्यानंतर आपण तर 2-3 दिवसापासून शेळीची कास ही जर धुवत आहोत, पण शेळी विल्यानंतर देखील याच पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने आपल्या शेळीची कास, तिचे सड धुणं गरजेचं आहे. शेळीची कास जी आहे तर ती पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुणं तितकंच गरजेचं आहे. आपण 2-3 दिवसापासून तर धुवतच आहोत, पण शेळी विल्यानंतर देखील धुणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय होतं माहिती का, 2 ते 2.5 महिन्यापासून तिच्या कासेला, तिच्या सडाला कोणी झटलेलं नसतं. त्याच्यामुळे वेगवेगळे जंतू जे असतात तर ते तिच्या सडामध्ये, कासेमध्ये साचलेले असतात, आणि ते जर नुकत्याच जन्मलेल्या जर पिल्लाने पिलं तर मग ते पितं, पण 2-3 दिवसानंतर लगेच मरून जातं. मग आपल्याला काय वाटतं, जाऊ द्या, मरू द्या, इतकुसनच होतं असं वाटतं, लहान करडू होतं, काय नाही, मेलं तर मेलं, असं नाहीये. पण तुमचं जर एक करडू मेलं तर तिथं तुम्हाला 8 ते 9 हजाराचा सहज फटका बसू शकतो. म्हणजे तुमचं 8 ते 9 हजाराचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे लहान करडांची काळजी जास्तीत जास्त करून लहान करडांची काळजी घ्यायला पाहिजे. नंतर शेळीच्या 2-2 धारा काढून तिची 2-2 धारा काढून खीळ फोडून घ्या. म्हणजे की जो चीक आहे तर त्याच्या 2-2 धारा काढायच्या, जास्त दूध काढू नका, कारण का तो चीक असतो, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही पिल्लांची वाढत असते. त्याच्यामुळे 2-2 धारा काढा. त्या आपली जी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला गौरी म्हणतो, किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढा, आणि ते तिथंच न टाकता, ते त्याच्यामध्ये जंतू असतात, आपल्या गोठ्यामध्येच न टाकता बाहेर कुठेतरी लांब नेऊन टाकून द्या. आपण जर चप्पल घालून वगैरे फिरलो तर त्याचा प्रसार त्याच्या मार्फत देखील होऊ शकतो. ठीक आहे, तर 2-2च धारा काढा, जास्त दूध काढू नका. रोगप्रतिकारक घटक द्रव्ये त्या चिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. तर करडांना पहिले 3 ते 4 दिवस चीक मिळणे अत्यंत जरुरीचे आहे. तसेच चिकामध्ये तुम्हाला म्हटलं की रोगप्रतिकारक घटक द्रव्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तर निरनिराळे रोग, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग असतात तर त्यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी करडांना हे जास्त उपयुक्त असतं. तर जर शेळीला 2 किंवा 3 पिल्लं जर झाली असती, तर आता शेळी आपली काही शेळीमध्ये जुळी किंवा तिळी करडी देण्याचं प्रमाण असतं. तर जुळी किंवा तिळी करडी झालेली असताना काय होतं माहिती का, याच्यामधील एकच करडू जास्त चीक पिणार नाही. तर याच्याकडे तुम्ही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. एखादं करडू जर बसलेलंच असेल तर त्याला तुम्हाला उठवून त्याच्या तोंडामध्ये सड देऊन तो चीक पाजणं गरजेचं असतं. तर एकच करडू आपलं सगळं चीक पिणार नाही, याच्याकडे लक्ष द्या. आणि तो जर त्याच करडांना जर जास्त पिला तर तो त्याला पचन देखील नाही. सगळ्या करडांना तुम्ही चीक समप्रमाणामध्ये पाजा. 15 दिवसानंतर आता यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, बरेच शेळीपालक जे आहेत तर ते काय करतात, शेळी विल्यानंतर ते करड्यात शेळी चाटते वगैरे, तर ते शेळीजवळ सोडून देतात. तर मग त्या करडांना माहिती नसतं किती प्यायला पाहिजे, किती नाही. त्यांचे आतडे नाजूक असतात, नुकतेच जन्मलेलं करडू आहे, तर मग तो जर चीक जास्त पिला तर त्यांना जुलाब लागण्याची शक्यता असते. तर मग ते जर लागलं आणि आपण जर परत त्याला जर नाही 2-3 दिवस बघितलं तर तो जास्त चीक पिल्यामुळे देखील त्याला पचन होत नाही आणि त्याला जुलाब लागतो, आणि ते करडू आपलं 2-3 दिवसानंतर मरून पडतं. तर हे जे बारकावे आहेत तर हे बारकावे बघणं आपल्याला तितकं जास्त गरजेचं आहे. तर 15 दिवसानंतर त्यांना त्यांच्या आईजवळ मोकळे सोडून द्या. आणि 1 महिन्यानंतर त्यांना जे आहे जंताचं औषध, तर ते जंताचं औषध पिल्लांना पाजणं देखील जास्त गरजेचं आहे. तर 2 ते 3 पिल्ले ज्या शेळीला आहेत तर त्या पिल्लांची भूक वाढते, आणि पिल्लांची भूक वाढल्यामुळे शेळीचे दूध हे कमी पडतं. तर त्यावेळेस त्यांना 50 ते 100 ग्रॅम प्रमाणामध्ये खुराक देणं, त्याला आपण भरडा देणं म्हणून सुरू करा. बरेच शेतकरी याच्यामध्ये शेवरीचा पाला किंवा बाभळीचा पाला देखील गोठ्यामध्ये लटकून ठेवतात. तर असं तुम्ही करू शकता.
त्यावेळी त्यांना सांगितलं तुम्हाला की खुराक द्या पिल्लांना म्हणून. तसेच मेथी घास किंवा दशरथ घास टाकणे देखील सुरू करा जेव्हा त्यांना त्यांची भूक नाही भरू शकणार किंवा तुमच्या शेळीला दूध कमी असेल तेव्हा. तर आतापर्यंत आपण बघितलं शेळींच्या जाती, त्यांचं चारा व्यवस्थापन, गोठा बांधणी व्यवस्थापन, लहान करडाचं संगोपन, गाभण शेळ्यांचं संगोपन. तर याच्याबद्दल तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून सांगा किंवा मला स्वतःशी तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 9226053849. तर काही अडचणी असतील याच्याबद्दल तर मला कॉल करून सांगा. तर आपण इथपर्यंत थांबूयात आणि पुढच्या भागामध्ये जे आहे तर ते लसीकरण आणि आपलं विक्री व्यवस्थापन, शेळ्यांचे आजार, रोग त्याच्याबद्दल एक व्हिडिओ घेणार आहोत आणि त्याचं विक्री व्यवस्थापन, त्याचे फायदे तोटे याच्याबद्दल आपण पुढील भागामध्ये बोलूयात. धन्यवाद.